प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा, पोलिसांची विनंती फेटाळून 7 मार्चपर्यंत अटकेपासून सुटका. संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा स्थानिकांचा दावा. नाशिक पोलिसांकडून सर्च ऑपरेशन. संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज कोर्टात आजची सुनावणी पूर्ण. पुढील तारीख 26 मार्च. बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी. वाल्मिक कराडचे गुंड आपल्याला मारून टाकतील, हत्येच्या आदल्या दिवशीच संतोष देशमुखांनी सांगितलं होतं. पत्नी अश्विनी देशमुखांचा जबाबात दावा. वैयक्तिक आरोप करणाऱ्या सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडे यांची मागणी. तर पंकजा मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार, सुरेश धस यांचा इशारा. सरकारनं लाडक्या बहिणींना फसवल्याचा विरोधकांचा आरोप. 27 लाख बहिणींना योजनेतून वगळल्याचा दावा, संतप्त विरोधकांचा सभात्याग. सतीश बोलसे उर्फ खोकल्या प्रयागराजमधून अटकेत. पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज मागे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी विधान भवनावर धडकले. शिंदेंनी प्रकल्प रद्द केला, पण फडणवीसांनी जीवदान घेत विश्वासघात केल्याचा आंदोलकांचा आरोप. विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.